त्यासाठी आता आपल्या सोबत लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक ओमराजे निंबाळकर आहेत, खासदार, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आमदार आहेत दिलीपराव सोपल, त्यांच्याशी बोलणार आहोत. बार्शी तालुक्याचे ते आमदार आहेत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे आपल्या सोबत आहेत. तुम्ही गेली अनेक वर्ष या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय. या आज जी परिस्थिती आम्ही सकाळपासून पाहतोय, अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही कधी या तालुक्यात पाहिली होती का? नाही, आतापर्यंत मॅक्झिमम 40 इंचापर्यंतच पाऊस पडलेला होता मागच्या काही काळात. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तालुका तुमचा, दुष्काळी आवर्षण प्रवण क्षेत्रातलाच आहे, दुष्काळी आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इतके दिवस म्हणजे 15 मे पासून बार्शी तालुक्यात पाऊस चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा कधीच म्हणजे मला जसं कळतंय तसं आजपर्यंत मी एवढा मोठा पाऊस आणि एवढी मोठी नुकसान कधीच पाहिलेलं नाही. साधारण किती नुकसान झालेलं असेल, काय अंदाज? प्रचंड त्याचा अंदाज येणार नाही. म्हणजे पिकाचं नुकसान आहे, बागांचं नुकसान आहे, द्राक्ष बाग आहेत, ऊस आडवा नुसता नाही आहे, त्याच्या खालची माती निघून गेली. म्हणजे कुठेतरी आता मूळ धरून आडवा तरी आहे आणि बागांचं खूप नुकसान झालेलं आहे. मग द्राक्ष बाग आहे आणि रस्ते पूल तर काय राहिलेलंच नाही. खरं तर हा सगळा भाग म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींचा